हा, आता कढई ठेवून घे. कढई ठेवूया. तेल लागेल ना? हां, तेल थोडं जास्त टाका, कारण विदर्भामध्ये ना तर्री उमटली पाहिजे, नाहीतर ते मग विदर्भाचं जेवण नसते. बरोबर, आता मला कळलंय हे. तेवढं पुरे का टाका थोडं. अजून? हां, बस. आता आपल्याला यात जिरं चला टाकून घाला मग घ्यायचं. एक एक. आता मोहरी टाकू. मोहरी. मोहरी. आता बारीक चिरलेलं लसण टाकू. लसण जास्त टाकायचं, म्हणजे टेस्ट झाला की सर, मला पण फार आवडतं लसूण. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकू. चला पुढे काय? आता यात कढीपत्ता टाकू. घाला. थोडं मिरची. अरे घाल मस्तपैकी भरपूर. आता काय वाटण घालायचं? वाटण टाकू. आता खोबरे आणि कांद्याचं वाटण. भारी. वा 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 वा, काय रंग आलाय, काय तेल सुटलंय, काय सुगंध आलाय. थोडं तूही करशील का? हां, चालेल ना. तुमच्यासारखं नाही जमणार. मला पण काही सगळा स्वयंपाक येत नाही, पण मी मदत चांगली करू शकतो. नाही, फिरवता मस्त तुम्ही. फिरवतो मस्त. काय भाजी. हा, ते म्हण ना मग पूर्ण. लोकांचा किती गैरसमज होईल माझ्या बाबतीत. आता काय घालायचंय? आता यात तिखट, मीठ घाला. तिखट जास्त टाकू. हा, तिखट हो. तुला कसं तिखट आवडतं ना. हां. आता काय? आता मीठ. मीठ. हा, छान सुगंध आलाय रे. त्यानंतर धने पावडर. वा 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 वा. आता हळद. त्यानंतर गोडा मसाला. हा आहे केपरचा गोडा मसाला. अरे मस्त. आता काय? कसुरी मेथी. कसुरी मेथी घाला. कसुरी मेथी घालायची अजून एक पद्धत आहे, जी मी याच कार्यक्रमामध्ये पाहून पाहून शिकलोय. ही अशी क्रश करून घालायची, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. थोडं कोथिंबीर टाक. सांबार. आता काय राहिले? टमाटर. टोमॅटो घाला. आता त्यात थोडं पाणी टाका. पाणी. बस. घ्या, मिक्स करा. अमन शेठ. वा, व्हॉट नेक्स्ट? याला आधी झाकून ठेवूया. ठीक आहे. किती वेळ साधारण? 1-2 मिनिट. पण याला तर्री छान सुटायला लागली बघा आता. हां. तेल मस्त. वाह रे वा, वाह रे वा. झाकण काढूया. क्या बात आहे, मस्त तर्री आलेली आहे त्याला. आता काय वड्या सोडायच्या? आता पुंगळी सोडूया आपण. पुंगळी. हा, पुंगळी सोडा. किती वेळ वाट बघायची आता होईपर्यंत? आता 5 मिनिट, 5-10 मिनिट. 5 ते 10 मिनिटं. आणि खायची कशा बरोबर ही? असंच खाऊ शकता तुम्ही, किंवा चपाती सोबत. इंद्रायणी भात बीत असेल तर काय मजा हा, येईल ना. मस्त. हा हा हा. कांदा फोडायचा सोबत आणि मस्त पुंगळीची पाटोडी. जरा झाकण ठेवतो. पुंगळीची पाटोडी एक 4 ते 5 मिनिटात मस्त दरदरून वाफ आली की तयार होईल. क्या बात है यार, मस्त. गॅस बंद करायचा. झाला ना पदार्थ. हा हा. त्याची ग्रेव्ही, त्याचा रंग. मस्तपैकी प्लेटमध्ये काढू. त्या पदार्थाला अस्सल खानदेशी झटका आहे, हे मी नुसता सुगंध घेऊन आणि बघून सांगू शकतो. वा, पुंगळी पाटोडी. आता काय? आता यावर कोथिंबीर टाकू, अहं, म्हणजे सांबार. फारच छान. आपला पदार्थ तयार झालेला आहे. गरम भाकरी, गरम पोळी, गरम भात कशाही बरोबर खा. पण खवय्यांनो, विदर्भ स्पेशल पुंगळी पाटोडी भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. पुंगळीची पाटोडी 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बेसन 1 मोठा बाउल, सुकं खोबरं अर्ध्या खोबऱ्याची वाटी, कांदा 1, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी,
बारीक चिरलेले लसूण 2 चमचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा, लसूण 5 ते 7 पाकळ्या, कढीपत्ता 5 ते 7 पानं, कोथिंबीर आवडीनुसार, जिरे 1 चमचा, मोहरी अर्धा चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, धणेपूड अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार, गोडा मसाला 1 चमचा. कृती: प्रथम गॅसवर कांदा भाजून घ्या, तसेच सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्या. एका बाउलमध्ये भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि चिमूटभर जिरे घालून त्याचं वाटण तयार करा. आता बाउलमध्ये बेसन घ्या, त्यात अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि मीठ घाला आणि पाणी घालून मळून घ्या. आता मळलेल्या बेसनाच्या मिश्रणाचा छोटा गोळा घ्या आणि त्याची पोळी लाटून घ्या. आता त्या पोळीचे लांबट तुकडे कापून घ्या आणि त्यावर वाटलेलं मिश्रण आणि कोथिंबीर एकसारखं पसरवून कापलेल्या तुकड्यांची पुंगळी करून घ्या. आता एका कढईत तेल घाला, त्यात अर्धा चमचा जिरे, मोहरी, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि तयार केलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, धणेपूड, पाव चमचा हळद, गोडा मसाला आणि कसुरी मेथी, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात पाणी घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. मिश्रणाला उकळी आली की त्यात तयार केलेली पुंगळी सोडा आणि पुन्हा झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. पुंगळीची पाटोडी तयार. अबे चांगलं केलं ना बे, मस्त लागून राहिलं ना. हा 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 हा, तुला कसं वाटलं खरं सांग? 1 नंबर. 1 नंबर झालं ना. वा, फुल व्हायरल होणारी रेसिपी. सोशल मीडियावरती अमनने आतापर्यंत धुमाकूळ घातला असेल, पण हा एक मस्त अटेम्प्ट होता. बेस्ट. तुला इथे येऊन कसं वाटलं? म्हणजे छान वाटलं. हाऊस होती की टी व्हीवर यावं कधीतरी. हे माझं स्वप्न 12वीपासून होतं आणि त्यात पण हा माझा आईचा आवडता शो, तर त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि धन्यवाद तुमच्या सर्वांचं थँक्यू की मला इथे बोलवलं. तुला खूप मनापासून शुभेच्छा. आमच्या कुटुंबाकडनं झी मराठीकडनं एक छोटीशी भेट. तुला सगळ्या तुझ्या कामासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. खूप मोठा हो. थँक्यू सो मच. चला खवय्यांनो, आजच्या भागात विदर्भ कुमार आपल्याकडे इथे आला होता अमन. त्यांनी त्याच्या आई वडिलांविषयी, त्याच्या व्यवसायाविषयी आणि स्वप्नांविषयी खूप काही सांगितलं. तुमच्यातही असे काही तरुण असतील ज्यांना स्वप्न पूर्ण करायची आहेत. ती स्वप्न पूर्ण करताना 2 पायावरती उभे राहा आणि गाडी एका चाकावरती चालवा. भेटत राहूया आपल्या अनेक भागांमध्ये झी मराठीवरच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.